श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. 16 सोमवार व्रत आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, रोग इत्यादी संकट नष्ट करण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, संपत्ती, चांगलं आरोग्य प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी किंवा वर्षभरातील कुठल्याही सोमवारी आपण 16 सोमवारचं व्रत सुरू करू शकता. सलग 16 सोमवार आपल्याला हे व्रत करायचं असतं, पूजा करायची असती आणि त्यानंतर 17व्या सोमवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं. श्रावणातील सोमवारी जर आपण सुरुवात केली तर अतिउत्तम. या दिवशी सकाळी स्नान करायचं, पांढरं वस्त्र नेसून भगवान शंकराची पूजा करायची, उपवास करायचा, भगवान शंकरांना फळांचं नैवेद्य दाखवायचं, संध्याकाळच्या वेळेला स्नान करायचं. प्रदोषकाळी आपल्या घरातील शिवलिंगाची षोडशोपचारे पूजा करा, अभिषेक केला अतिउत्तम. पांढरी फुलं, बेलपानं अर्पण करावीत. 16 सोमवार या पोथीचं वाचन करायचं. गव्हाच्या कणकेमध्ये गूळ तूप घालून केलेला जो चुरमा असतो त्याचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. हाच प्रसाद सर्वांना द्यायचा. आपणही प्रसाद खाऊन उपवास सोडायचा. या प्रसादामध्ये तसंच इतर पदार्थांमध्ये देखील मीठ घालायचं नाही. असं सलग 16 सोमवार आपण हे व्रत करावं. मध्ये जर अडचण आली तेवढे सोमवार आपण सोडून द्या आणि 16 सोमवार झाल्यानंतर 17व्या सोमवारी उद्यापन करायचं. या दिवशी जवळपास कुठं शिवालय असेल त्या ठिकाणी जाऊन शिवलिंगाची पूजा करायची, अभिषेक करायचा, पांढरी फुलं, बेलपानं अर्पण करायची. देवळात जाणं शक्य नसेल, घरीच आपण उद्यापन करा. शिवलिंगाची पूजा करून गव्हाच्या कणकेमध्ये गूळ तूप घालून 5 किलोचा कणकेचा चुरमा तयार करायचा. याचे 3 भाग करायचे. एक भाग भगवान शंकराला देवळामध्ये किंवा घरी अर्पण करा, दुसरा ब्राह्मणांना द्यावा आणि तिसरा आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये प्रसाद म्हणून ग्रहण करावा. या दिवशी आरती करावी. 16 सोमवारची जी पोथी आहे तिचं वाचन करायचं. वाचन शक्य नसेल आपण श्रवण करा, फक्त ऐकावी. शिवभक्तांना प्रसादाचं वाटप करा. 1 किंवा 16 जोडपी आपण जीव घालावीत. ब्राह्मणांना दक्षिणा द्या. दानधर्म करा. गाईला कुत्र्याला घास द्यावा. मनोभावे आपण 16 सोमवारचं व्रत अवश्य करा. याचा विस्तृत व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, आपण तो बघावा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. माहिती आवडल्यास शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.